हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही चाललोय फिरायला कर्जतला. तर गाड्या घेऊन चाललोय आम्ही आणि आता सकाळचा टायमिंग झालाय 6 वाजलेत. ॲक्च्युली मला झालाय लेट. तर आता आम्ही चाललोय, सर्व मित्र मला दिंडोशीला भेटणार आहेत आणि मी आता उतरायला लागलाय डोंगर. रस्ता तर जामच खराब झाला आपला. काही आता मी गाडी पेट्रोल पंप तिकडे ना आता पेट्रोल भरायला लागलं आम्ही लोक सर्व. आणि गर्दी नाही सकाळ सकाळी. बाई कॉन्ट्रो जमा करतोय. माझ्या मित्राच्या अगोदर मागून जाऊन आणि मी पेट्रोल भरला. माहितीये बाई, हेल्मेट भारी आहे तुझा. बाई हेल्मेट भारी आहे तुझा. भाई लिंबू ठेवायला लागलाय, पूजा करतोय. फायनली पूजा करून झाले आणि आता आम्ही चाललोय. गणपती बाप्पा मोरया. गाईज आम्ही अर्ध्या रस्त्याला आता पोहोचलोय आणि परेश माझी गाडी चालवतोय आणि मी संकेतच्या गाडीवर बसलोय आणि साहिल आणि आदित्य मागे थांबलाय. आणि रोड एवढा जबरदस्त आहे, मध्ये थोडासा खराब आहे पण ठीक आहे. मित्रांसोबत मजा चालू आहे, मजा मस्ती. गाडी चालवून थकलो. आता हॉटेलमध्ये आलं, मसाला डोसा दोघं तिकडे बसलेत. नाही करून तरी आम्ही 1.5-2 तास तरी आम्ही गाडी चालवली. साहिलला भूक लागले. बाकीच्या सर्वांचा टाइमपास झाला. नाश्ता करून आम्ही निघले. आता टर्न राईट. In 500 meters, turn left. 100 meters, turn left. नजारा बघा, एक नंबर नजारा झालाय. पावसाचा काही ठिकाण नाही. तर मित्रांनो, आम्ही आता कोंडेश्वर देवस्थान, तिथे आम्ही मंदिरात आलो पाया पडायला. आणि आजूबाजूला एकदम निसर्ग, पाणी वगैरे आहे आणि गर्दी नाही एवढी, पण मस्त आहे मंदिर, दर्गा वगैरे सर्व आहे. आजूबाजूला माणसं आहे. हा मंदिर आहे. धबधबा लाईन बघा किती आतमध्ये शिवलिंग आहे. दगडाच्या खाली कोरलेलं मंदिर. मंदिरला आतमध्ये होता, जमिनीच्या खाली एकदम. मंदिर एक नंबर होता. मंदिर पूर्ण म्हणजे जमिनीच्या खाली असं दगड कोरलेल्या सारखं आणि आजूबाजूचा परिसर पण
छान आणि पाणी एकदम हे बघा सर्वीकडे आणि हवे मस्त वाटलं मंदिरामध्ये. आता मंदिर वगैरे आम्ही फिरलोय. आता आम्ही चाललोय तो वॉटरफॉल वरती आणि मंदिर एवढा छान होता ना, मस्त वाटला. पॉइंट आहे भाई, काय मजा ना. पहिले एक नंबर रे, एक नंबर. इथे तू फायनली आम्ही आता लोकेशन वरती पोहोचलो, म्हणजे रस्त्यात आहेत. आणि इथे लोकांना विचारलं तिथल्याच आजूबाजूच्या, तर पाणी नाही बोलते, एवढं पण बोलते. तर आता गेल्यावरती बघू पाणी आहे की नाही. आणि इथे पूर्ण रस्ता एकदम कच्चा रोड आहे. आणि आम्ही शाने वरती आलोत. इथेच पाय भरायला. नजारा बघा, एक नंबर आहे. रस्ता लय डेंजर आहे. सरकला की रस्ता भेटला. फायनली नजारा. तिकडनं खाली उतरायचा रस्ता बघा, एकदम फुल टुकट रस्ता आहे. एक रस्त्याला एकच माणूस चालू शकतो. फायनली एवढा डोंगर आम्ही आता उतरलोय आणि धबधब्याची जवळ पोचत फायनली आला धबधबा. तो बघा, अर्धी लोक आंघोळ करतात आणि पाणी कमी आहे धबधब्यामध्ये. पाणी बघा त्या तिकडून पडतं तरी. मित्रांनो, आम्ही आंघोळी वगैरे केली या पाण्यामध्ये. आता आम्ही चाललोय घरी. आणि पाणी बघा, पावसाळ्यात जास्त पाणी असतं म्हणून बंद असतं. तर पाणी जास्त असेल तर येऊ नका तुम्ही पण. तर गाईज आम्ही आता चाललोय आणि इकडनं आता आम्हाला एवढी चढण चढायची आहे, हालत खराब होणार आहे पूर्ण. आणि पाणी लय थंड होता, लय म्हणजे लय. नजारा बघा, येताना ट्रॅफिक एवढी होती ना, हालत खराब झाली. हे बघा
पाणी आणायला सांगितलं थम्सअप घेऊन आले. तेवढी शानी माणसं आमच्याकडे सर्वांची हालत खराब. आणि हे बघा आम्ही या रोडने आलो आणि गाड्या चालूच आहेत. ट्रॅफिक जास्त आहे, भरपूर म्हणजे भरपूर. अजून आम्ही जेवलो नाहीत. गाड्या चालून थकलो. हॉटेल शोधता बदलापूरवरून डायरेक्ट येऊन आम्ही थांबलो. कुठे रे? कृषी उद्योग आरे मध्ये. तिकडे येऊन मी आता खायला बसलो. मोबाईल साईलच्या ओळखीवरती आलोत आम्ही हॉटेलमध्ये खायला. आणि भूक तर एवढी लागली ना, 15 मिनिटं झाली. दुपारी 1 वाजता भूक लागली होती. आता वाजले किती रे? 6 वाजले. 6 संध्याकाळचे. आणि अजून आम्ही जेवलो नाहीत. बघा हॉटेल बदलापूरवरून डायरेक्ट आता इकडे येऊन आरेमध्ये येऊन जेवतो. एवढी महान माणसं आम्ही. फ्राईड राईस मागवलेला. नशीबच खराब आहे. दुसऱ्या हॉटेलमध्ये येऊन आणि इकडे काय खातोय रे? कोंबडीचा पाय खातोय. जितकी कोंबडी कापली पण मेली ती बनवता. रोहनला भूक लागले. रोहन चीज देतोय बायकांची पोट. तर फायनली आमची ट्रिप झाली. आता सर्व आता इकडनं चाललेत घरी आणि मी आता चाललोय माझ्या घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.